यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये दादांच्या अपघाताविषयी विविध प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अजित पवारांचा 100% घात झाला। एखाद्या व्यक्तीला ठार मारायचा असल्यास चालकाला मारणं प्रभावी ठरतं। राइज अँड किल फर्स्ट या पुस्तकातील मजकुराचा उल्लेख करत रोहित पवारांकडून शंका व्यक्त। या प्रकरणी तपास आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून व्हावा अशी ही मागणी। बीएसआर कंपनीचा मालक आणि संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, परवाना रद्द करा। अजितदादांच्या अपघातानंतर रोहित पवारांकडून बीएसआर कंपनीवर प्रश्नचिन्ह। अजितदादा पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्याला भेटणार होते। त्या नेत्याच्या एका फाईलवर सही करायची होती म्हणून दादा थांबले होते का? विमान अपघातावर शंका व्यक्त करताना रोहित पवारांचा आरोप पुन्हाकडे। बीएसआर कंपनी खर्च वाचवा म्हणून आता अतिरिक्त फ्युएल टँक ठेवले जातात अशी एका माजी वैमानिकाची माहिती। मग दादांच्या विमानात मागच्या बाजूला अतिरिक्त पेट्रोलचे कॅन ठेवण्यात आले होते का? तपासायला हवं रोहित पवारांचा सवाल। स्थानिकांनुसार कंपनी मालकाचा दावा खोटा, यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होतं। रोहित पवारांचा आरोप तर विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आलं होतं का? रूटीन मेंटेनन्स झाला नव्हता का? अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी रोहित पवारांची मागणी। गेल्या 13 ते 14 दिवसात काहीच तपास झाला नाही। अजून उशीर झाल्यास खोटे अहवाल तयार केले जाऊ शकतात। सरकारच्या एजन्सीनं काम केलं तर अपघाताचं रहस्य लवकरात लवकर कळेल रोहित पवारांची मागणी। गेल्या काही दिवसात अजित पवार जास्त काळजी घेत होते। रोहित पवारांचं वक्तव्य तर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये काहीही होऊ शकतं हे कदाचित दादांना माहिती असेल म्हणून ते हल्ली काचेची बॉटल सोबत ठेवत होते असाही केला दावा। टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट का बदलले गेले? पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं म्हणतात, मात्र सकाळी 6:30 वाजता मुंबईत कुठे ट्रॅफिक असतं? दारू पिण्याचं ट्रॅक रेकॉर्ड असतानाही तो पायलट दादांना का दिला? रोहित पवारांचा सवाल। रोहित पवारांची पत्रकार परिषद धक्कादायक खुलासे करणारी। रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न हे जनतेच्या मनातले प्रश्न। सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया, अपघाताचा तपास आंतरराष्ट्रीय संस्थेकडून करावा अंधारेंची मागणी। सुनेत्रा पवारांची इच्छा नसताना शपथविधी झाला। दादांच्या पक्षातील नेत्यांनी शपथविधीसाठी घाई केलेली आहे रोहित पवार यांचं वक्तव्य। तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात टॉप 9 बातम्या ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। मंत्रालयात पार्थ पवार आणि आदिती तटकरेंना अश्रू आणावर। राष्ट्रवादीचे सर्व नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित। सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकर विराजमान व्हावं असं ट्विट करत रोहित पवारांकडून शुभेच्छा। सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात ही काही लोकांची इच्छा नसली तरी लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना टोला। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। अजितदादांच्या विचारांचा वारसा जपण्याचा नक्की प्रयत्न करेन। दादांच्या विकासासाठीचा ध्यास माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ। सुनेत्रा पवारांचं ट्विट। पुढील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचं विलिनीकरण होण्याची शक्यता। विलिनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबत। मुख्यमंत्र्यांच्या गोपनीय दिल्ली दौऱ्यामुळे मोठ्या घडामोडींचे संकेत। विलिनीकरणाचा मुद्दा हा राष्ट्रवादीचा विषय आहे, याबाबत मी बोलणं योग्य नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जेव्हा माझ्याकडे विषय येईल त्यावेळी बोलेन, फडणवीसांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत। उद्या दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार। दिल्लीत घडामोडींना वेग। अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री दिल्लीला गेले असतील। प्रत्येक वेळी राजकीय चर्चेसाठी फडणवीस दिल्लीला जात नाहीत। दिल्ली दौऱ्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं या अनुषंगानं फडणवीस शहांमध्ये चर्चा झाली असेल। फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शहांचे 2 पक्ष आहेत। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका। तर चंद्रपूरच्या महापौर पदाची आज निवड करण्यात आली आणि यामध्ये वेगळंच राजकारण रंगताना पाहायला मिळते। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्याने चंद्रपुरात भाजपची सत्ता। भाजपच्या संगीता खांडेकर या एका मतानं महापौरपदी नियुक्त, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे उपमहापौरपदी निवड।
शहर विकासासाठी उभाटा सोबत एकत्र आलो. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि सर्वांनी एकत्र येत हे शक्य केलं. चंद्रपूर महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकरांचा विजय झाल्यानंतर मुनगंटीवारांचं वक्तव्य. चंद्रपुरात नक्कीच मोठा घोडेबाजार झालाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा आरोप. आमच्या पक्षात कुठेही फाटाफूट झाली नाही. उभाटानं भाजपला पाठिंबा दिलेला आहे. एमआयएम गैरहजर राहिली, वंचितनं पाठिंबा दिला. अशा प्रकारे घोडेबाजार झाल्याची सकपाळांची प्रतिक्रिया. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये घेतलेला निर्णय हा स्थानिक समीकरणांना अनुसरून आहे. चंद्रपूरमधील पाठिंब्यावर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. चंद्रपूर पालिकेत महापौरपदाच्या निवडीनंतर वंचितकडून कारवाई. वंचितच्या शहराध्यक्ष स्नेहल रामटेकेंकडून पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. वंचितच्या 2 नगरसेवकांना मतदान न करण्याचे आदेश स्नेहल रामटेकेंनी दिले होते. वंचितचे 2 नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं काँग्रेसचा मतांवर जो आहे तो पराभव त्यांना स्वीकारावा लागलेला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये भाजपचे समीर राजगुरकर महापौरपदी विराजमान, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ विराजमान झालेत. राजगुरकरांना 70 मतं, तर एमआयएमचे उमेदवार अशोक हिवराळे यांना 33 मतं पडली आहेत. निवडी वेळेला ठाकरेंची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक तटस्थ राहिलेले आहेत. काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका अनुपस्थित होत्या. नांदेड महापालिकेमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झालाय. महापौरपदी भाजपच्या कविता मुळे, तर उपमहापौरपदी दीपक रावत यांची निवड झालेली आहे. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 50 मतं मिळालेत. महानगरपालिकेमध्ये भाजपा शिवसेनेची युती आहे. एमआयएमच्या उमेदवाराला 14 मतं मिळालेत, ते काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला 15 मतं मिळालेत. निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य तटस्थ होते. सांगली महापालिकेमध्ये भाजपचे धीरज सूर्यवंशी यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी गजानन मगदूम हे विराजमान झाले. दोन्ही नियुक्त्या बिनविरोध होत्या. महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे. जालना महानगरपालिकेच्या पहिला महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपमहापौरपदी भाजपच्या राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर भाजपचे नेते, मित्रमंडळींसह जे आहे ते पदाधिकाऱ्यांकडून महापौर आणि उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला.